नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मराठवाड्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये चारा, पाणी आणि रोजगारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मुख्यमंत्री. बंगळुरू नांदेड रेल्वेगाडी आणि ट्रकची आंध्र प्रदेशात धडक. कर्नाटकातल्या एका आमदारासह 5 जण मृत्युमुखी तर 25 जण जखमी. कृषी विमा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य योजना आखण्याचा केंद्र सरकारचा विचार. वित्तमंत्री अरुण जेटली यांची घोषणा. आणि कोलंबो कसोटीत भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 413 धावांचं आव्हान. रहाणेची शतकी खेळ. मराठवाड्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असल्याचं आश्वस्त करत दुष्काळाच्या आपत्तीचं इष्टापत्तीत रूपांतर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मराठवाड्यातल्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादेत काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्यात 8 पैकी 4 जिल्ह्यात पूर्णपणे दुष्काळ आहे, तर उर्वरित 4 जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. ही स्थिती लक्षात घेता या भागामध्ये चारा, पाणी आणि रोजगारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सगळ्या जिल्ह्यांनी पाण्याचं नियोजन केलेलं आहे. मोठ्या शहरांना पाणी कुठनं देता येईल, गावांना कुठनं देता येईल, टँकरने द्यायचं झालं तर टँकर कुठनं भरावे लागतील, अशा प्रकारचं रिसोर्स मॅपिंग करून त्याचं देखील पूर्णपणे नियोजन करण्यात आलंय. लातूर सारख्या शहरामध्ये जिथे सर्वात भयानक स्थिती आहे त्या ठिकाणी रेल्वेने पाणी आणावं लागलं तर त्याचे 2 उपाययोजना काय असू शकतात, त्या कुठनं आणता येतील, याचे प्लॅनिंग हे करण्यात आलेलं आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये अन्न सुरक्षा जीवनदायी योजनेच्या अंमलबजावणीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे लक्ष द्यावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी 6 महिन्यांचं, लोकप्रतिनिधींनी 1 महिन्याचं तर कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं वेतन दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आंध्र प्रदेशातल्या अनंतपूरजवळ एका रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रकनं बेंगळुरू नांदेड एक्सप्रेसला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये 5 जण ठार झाले. 25 जण या अपघातामध्ये जखमी झालेत. धर्मविरम विभागातल्या रेंगेपल्ली आणि पेनुगोंडा या रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे रेल्वेचे 5 डबे रुळावरून घसरले. या अपघातामध्ये आंध्र प्रदेशातले काँग्रेसचे आमदार व्यंकटेश नायक यांच्यासह 5 जण ठार झाले. रात्री 2:30च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमीही झाले. इजिप्त आणि जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज 2 दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये इजिप्तची राजधानी कैरो इथं काल दाखल झाल्या. स्वराज आज इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री समेह हसन शौकरी यांची भेट घेणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुषमा स्वराज जर्मनीला भेट देतील. जर्मनीमध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री फ्रँक वॉल्टर आणि इतर प्रमुख नेत्यांची भेट घेतील. कृषी विमा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य योजनांवरती विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली यांच्या हस्ते काल कोलकाता इथं बंधन या बँकेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरामध्ये बँकिंग सुविधांचं जाळं जसं पसरेल तशी बोगस कंपन्यांमधली गुंतवणूक कमी होईल आणि फसवणुकीला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंधन बँकेच्या देशभरातल्या 500 शाखांचं कामकाज सुरू झालंय. बँकेमध्ये रूपांतर झालेली बंधन ही पहिली सूक्ष्म वित्तीय कंपनी आहे. रिझर्व्ह बँकेनं यासाठी कंपनीला गेल्या वर्षी परवाना दिला होता. कंपनी कराची मर्यादा टप्प्याटप्प्यानं 30% वरून 25% करण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये सरकारनं केली होती. त्यानुसार कारवाई सुरू असल्याची माहितीही जेटली यांनी यावेळी दिली. भारत आणि पाकिस्तान दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची होणारी नियोजित बैठक काल रद्द झाली. दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही असं सांगत पाकिस्ताननं चर्चेला नकार दिला, तर ही बैठक व्हावी अशी भारताची इच्छा होती, मात्र पाकिस्ताननं ती रद्द केली.
रशियातल्या उफा इथं दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीमध्ये ठरल्याप्रमाणे दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होईल असं भारतानं पाकिस्तानला याआधीच स्पष्टपणे सांगितलं होतं आणि पाकिस्ताननं त्यावेळी ते मान्यही केलं होतं. मात्र पाकिस्तानचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत आणि महिलांना संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असं त्यानं सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यामध्ये एका शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तसंच त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची सूचनाही गोऱ्हे यांनी पोलिसांना केली. जिद्द, चिकाटी आणि एकीचं बळ या जोरावर कोणत्याही आव्हानांचा सामना करता येतो. रायगड जिल्ह्यातल्या एसटीच्या कर्जत आगाराच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला की आपल्याला याचीच प्रचिती येते. कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी चर्चा रंगत होती. परिस्थितीही तशीच होती म्हणा. 4-5 वर्षांपूर्वी डबगाईला आलेलं हे एसटी आगार सावरण्याचा तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी प्रयत्न केलाही, पण तो फार काळ टिकला नाही. गेल्या 3 महिन्यांपूर्वी कर्जत आगाराच्या या एसटी आगाराचा ब्रेक पुन्हा फोल ठरला आणि लाखो रुपयांच्या तोट्याला या आगाराला सामोरं जावं लागलं. पण या आगारानं एक महत्वाचं पाऊल टाकलं आणि हे आगार भरभराटीला आलं. याचं कारण म्हणजे याच आगारात चालक म्हणून कार्यरत असलेल्या DS देशमुख या कामगाराकडे आगार व्यवस्थापकाचा पदभार देण्यात आला आणि आगाराचं आर्थिक उत्पन्न वाढू लागलं. मागील एप्रिल ते जून महिन्यात 33,34,000 रुपयांचा तोटा सहन केलेल्या या आगारानं यंदा ही तूट भरून काढत 26,43,000 रुपये फायदा केला आहे. यंदा जुलैमध्ये 3,13,000 रुपये फायदा झाल्यानं रायगड जिल्ह्यात कर्जत आगारानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यशाळेमधील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन व गाड्यांची कामे वेळेत करून ज्या गाड्यांची वेळेत कामे झाली तर आपल्या गाड्या वेळेत सुटतील आणि प्रवाशांची दर्जेदार सेवा देता येईल की ज्या रस्त्यावर कुठेही आपली गाडी वेगळान होणार नाही, आपली गाडी कुठेही थांबणार नाही, अशा पद्धतीचे कार्यशाळा कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितल्यानंतर कार्यशाळा ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन गाड्या बेडांचं प्रमाण फार कमी झालं. गाड्या वेळेत चालू लागल्या. वेळेत चालल्यामुळे रस्त्यातील प्रवाशांना वेळेत गाड्या मिळाल्यामुळे रस्त्यात असणारे प्रवासी वाढ होऊन त्यामध्ये सातत्य वाढ झाली. इच्छाशक्तीला सांघिक कार्याची जोड मिळाली ना की कोणत्याही अडचणींचा सामना सहज करता येतो. याचंच हे द्योतक. वन रँक वन पेन्शनच्या अंमलबजावणीसाठी 2 ऑक्टोबरपासून दिल्लीतल्या जंतर मंतर इथं उपोषण सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. सातारा इथं माजी सैनिकांच्या दबाव मेळाव्यामध्ये ते काल बोलत होते. सत्तेत येऊन 1.25 वर्ष झालं तरीही सरकारनं वन रँक वन पेन्शनची अंमलबजावणी केली नाही असं हजारे म्हणाले. निवृत्त सैनिकांना अवघं 3,500 ते 4,500 रुपयांचं निवृत्तीवेतन दिलं जातं. त्यात निभवायचं कसं असा प्रश्न सैनिकांपुढे असल्याचं त्यांनी सांगितलं. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये छत्तीसगड राज्यातून छुप्या मार्गाने आलेली दारू काल पोलिसांनी जप्त केली. या विदेशी दारूची किंमत सुमारे 4 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी छापे घालून सुमारे 4,26,000 रुपये किमतीची दारू पकडण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आलंय. त्यात 3 जणांना अटकही करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, जो मराठवाड म्हणून आणि अर्जुन शील म्हणून, दोन्ही गडचिरोलीचे आहे. सदरचा माल नेहमी हा एकदम छत्तीसगड पाखाजूर साईडनं जारावंडीच्या इकडून तो नेहमी येत असल्याची माहिती मिळाली. डीपमधून रात्री बेरात्री लोक दारूची नियमन करत असतात. 2 आरोपी अटक करून आपण ताब्यात घेतले. स्वयंपाकाला अत्यावश्यक असलेला कांदा आता स्वयंपाकघरातून गायबच होतो की काय अशी वेळ आली.
देशाच्या काही भागामध्ये पावसानं ओढ दिल्यानं कांद्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय. आवक कमी झाल्यानं किमती वाढत चालल्यात. कांद्याच्या घाऊक भावानं साठी ओलांडली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये कांदा 100 गाठतोय की काय अशी धास्ती आता गृहिणींना वाटते आहे. केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य $425 वरून $700 प्रति टन करायचा निर्णय घेतलाय. तसंच 10,000 टन कांद्याची आयात देखील केली जाणार आहे. कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलली असली तरीही साठेबाजांवर अंकुश आणण्याची गरज सर्व स्तरातून व्यक्त होते. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे संस्थापक गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गायन समाज देवल क्लबच्या वतीनं मध्यम रंग 2 माध्यमांची मोहिनी या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शुद्ध आणि तीव्र अशा 2 मध्यम रंगांमध्ये जादुई स्वराभिषेक घालत अमेरिकास्थित गायक पंडित विश्वास शिरगावकर, नागपूरच्या डॉक्टर साधना शिलेदार आणि पंडित सुधीर पोटे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. जगातला सर्वाधिक वेगवान धावपटू उसेन बोल्टनं जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. जमैकाच्या या धावपटूनं काल चीनमध्ये बीजिंग इथं झालेल्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिनला मागे टाकत 9.79 सेकंदांची नोंद केली आणि विजेतेपद पटकावलं. केवळ 1 सेकंदानं गॅटलिन पराभूत झाला. तंदुरुस्तीच्या समस्येमुळे बोल्टला त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून कडवं आव्हान होतं. मात्र बोल्टनं त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत आपणच जगातला वेगवान धावपटू असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. क्रिकेट. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारतानं श्रीलंकेसमोर 413 धावांचं आव्हान ठेवलंय. काल चौथ्या दिवसाअखेर श्रीलंकेनं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 धावा केल्या. सलामीला आलेला जेसिल्वा फक्त 1 धावेवर तंबूत परतला तर अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या संघकारालाही 18 धावाच करता आल्या. त्यापूर्वी भारतानं आपला दुसरा डाव 325 धावांवर घोषित केला. अजिंक्य रहाणेच्या 126 तर सलामीवीर मुरली विजयच्या 82 धावांच्या जोरावर भारताला 300 धावांचा टप्पा गाठता आला. आज सामन्याचा अखेरचा दिवस आहे. श्रीलंकेला विजयासाठी 341 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचं 2 वेळा उल्लंघन केल्याप्रकरणी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी खेळ सुरू असताना त्यानं श्रीलंकेच्या 2 फलंदाजांवर शेरेबाजी केल्याबद्दल त्याला सामन्याच्या मानधनातून 65% इतकी रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. हवामान. येत्या 24 तासामध्ये कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाड्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीत चारा, पाणी आणि रोजगारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री. बंगळुरू नांदेड रेल्वे गाडी आणि ट्रकची आंध्र प्रदेशात धडक. कर्नाटकातल्या एका आमदारासह 5 जण मृत्युमुखी तर 25 जण जखमी. कृषी विमा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य योजना आखण्याचा केंद्र सरकारचा विचार, वित्तमंत्री अरुण जेटली यांची घोषणा. आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 413 धावांचं आव्हान, रहाणेची शतकी खेळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.